ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुत ऐसे नाम होये. परी शक्तीपण ते आहे, जव न मिळे शिवी. त्यावेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायुमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच. मग जालंधर सांडी, ककारांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. मग ती शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून ककार ज्याच्या अंती आहे अशा कृकाटिकेचे तालुस्थानाचा भेद करून मूर्धन्याकाशाच्या पहाडावर प्रवेश करते. ते ओंकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची पाऊठी मागा घाली. ती ओंकाराच्या पाठीवर त्वरित पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी, सरिता जेवी. पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळलेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्धन्य आकाशात मिसळतात. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाच्या बाह्या पसरुनी, परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. मग ती शक्ती ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी आहे या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परब्रह्मरूपी लिंगाला आलिंगन देते, म्हणजे त्याच्याशी एकरूप होते.